अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीमध्ये किती जागांवरील उमेदवारांची नावे घोषित होणार याकडे सर्वांचं लक्ष। शेतकरी कामगार पक्षाची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीमध्ये शेकापनं कोणत्या उमेदवारांना संधी दिली हे पाहणं महत्त्वाचं असेल। परिवर्तन महाशक्तीची आज बैठक पार पडणार आहे। तिसऱ्या आघाडीचे नेते छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांची बैठक आज होणार आहे। पुण्यातील स्वराज्य भवन इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आले, तर या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज काहींचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। माधुश्रीवर हे पक्षप्रवेश होतील। यामध्ये कुणाचा पक्षप्रवेश होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। या यादीमध्ये कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईतील नायगावमध्ये पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रम संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील। भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर संदीप नाईक ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। संदीप नाईक 22 तारखेला अंतिम निर्णय घेणार आहेत। बेलापूरमधून डावलल्यामुळे संदीप नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, तर नाईक यांनी तुतारी हाती घेण्याचा आग्रह करत ते कार्यकर्त्यांना करत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। जागा वाटपावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। भाजपच्या विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अजित पवार यांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शेवटची सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांची मुंबईतील शिवाजी पार्क या मैदानासाठी चढाओढ पाहायला मिळते। मुंबई मनपाकडे 12 राजकीय पक्षांचे अर्ज आलेले आहेत। या सर्वांमध्ये पहिला अर्ज मनसेने केलाय आणि त्यामुळे आता कुणाला मैदान मिळणार याकडे लक्ष आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। गृहमंत्री पदावर असताना आपण वापरलेला भगवा दहशतवाद हा शब्द आपल्याला वापरायचा नव्हता, असं स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेलं आहे। एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केले। दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। ज्योती मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। या संदर्भात शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती ज्योती मेटे यांनी दिली आहे। माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झालेला आहे। काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या घरी पक्षप्रवेश करण्यात आला, तर फॅसिझम विरोधामध्ये लढायचं आणि लढण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं कपिल पाटलांनी म्हटलंय। वाशिम विधानसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। 2 महिन्यांपूर्वीच देवळे यांना वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। सांगलीच्या जतमधील भाजपच्या नेत्यांच्या भूमिकेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले। पडळकरांनी माजी खासदार संजय काका पाटील आणि विलासराव जगताप यांच्यावर जहरी टीका केली आहे। पडळकर यांच्या उमेदवारीला संजय काका पाटलांसह विलासराव जगताप यांनी विरोध केलाय। बीड विधानसभा मतदारसंघामध्ये बीडमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत म्हस्के यांनी ही घोषणा केली आहे। विधानसभेचं तिकीट मिळत नसल्यामुळे राजेंद्र म्हस्के नाराज आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय। आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। शरदचंद्र पवार पक्षानं निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली। आचारसंहिता काळामध्ये महिलांना साड्या वाटल्याचा भरणेंवर आरोप आहे, मात्र या साड्या रस्त्यावर फेकून देत महिलांनी रोष व्यक्त केलाय। साड्या नको विकास हवा असा संताप त्यांनी व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। जागा वाटपावर देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। भाजपची विधानसभेची पहिली यादी जाहीर होताच अजित पवार यांनी फडणवीसांची भेट घेतली। निलेश राणे यांनी हाती शिवबंधन ते बांधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 23 ऑक्टोबरला राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान राणेंचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमधील वाद निवळल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे। मात्र
आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होऊ शकत नाही अशी शक्यता दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांना वर्तवली आहे। खासदार संजय राऊतांनी भाजपसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत। भाजपकडून मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केला जातोय। निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा घोटाळा केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। भाजपनं 6व्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिल्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप श्रेष्ठींचे आभार मानले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष JP नड्डा यांचे त्यांनी आभार मानले। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी देण्यात आली आहे। नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस तर कामठीमधून पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे। भाजपच्या पहिल्या यादीतून नागपुरातून 6 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठीमधून उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये भोळे यांना उमेदवारी मिळाली आहे। मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। नाशिक विधानसभा पूर्व मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा आमदार राहुल ढिकले यांना देण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला, एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना पुन्हा संधी मिळाली आहे। राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय, तर उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। वर्ध्याचे विद्यमान आमदार पंकज भोयर यांनाही भाजपच्या पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे। या संदर्भात भोयर यांनी भाजपचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले। तिसऱ्यांदा निवडून येण्याचं साकडं त्यांनी देवाला घातलंय। अमरावतीमध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रताप अडसर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचे आभार मानले। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मुरबाड मतदारसंघातून किसन कथोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। तसंच पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी भाजपचे आभार व्यक्त केले। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सलग 5व्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सोलापूर शहर उत्तरमधून त्यांना उमेदवारी मिळाली आहे। सलग 5व्यांदा विश्वास ठेवून उमेदवारी जाहीर केल्यामुळे विजयकुमार देशमुख यांनी पक्षाचे आभार मानले। अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपनं रणधीर सावरकरांना उमेदवारी दिली आहे। रणधीर सावरकरांनी सलग 2दा या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय। सावरकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। मंत्री रवींद्र चव्हाण यांना 4थ्यांदा डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी डोंबिवलीमधील ग्रामदैवत गणेश मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। पुन्हा उमेदवारी दिल्यासंदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। आमदार संजय सावकारे यांना जळगावच्या भुसावळमधून उमेदवारी मिळाली आहे। या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत। जास्तीत जास्त मतांनी मी निवडून येईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांचे आभार मानलेत। गरजू मराठ्यांना आरक्षण मिळावं हीच माझी भूमिका आहे। मला मराठा बांधव साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।